गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर बघा आमच्या कोंबड्या आहेत, 9 कोंबड्या आहेत. दररोज 9 अंडे घालतात. एवढे छान गावाकडं आल्यावर मज्जा असते ना आमची अंडे ते खाण्याची. आणि हा बघा जनावरांसाठी हत्ती घास केलेला आहे. याची काय ते कुटी वगैरे करतात आणि जनावरांना खाऊ घालतात. खूप छान वाटतं, हिरवा हिरवा गार आहे. आता जरी थोडा एवढा व्यवस्थित वाटत नाही, पण जवळून खायल्यावर खूप छान वाटतो. आणि हा लसूण लावलेला आहे. मी माहेरी आलेले आहे आणि ह्या आईने आपला छोटे छोटे म्हणजे त्यांना खाण्यासाठी थोडं थोडं घरी माळवं वगैरे करत असते. त्याची मेथीची भाजी लावली होती. एवढी हिरवी हिरवी गार मेथीची भाजी पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटलं. मला खूप आवडते मेथीची भाजी. आणि माझी छोटी मुलगी आहे पिहू, तिला पण खूप आवडते मेथीची भाजी. ती असं झालं होतं सारखी म्हणत होती, मम्मा चल ना आपण घरी जाऊन अगोदर मेथीची भाजी बनवून खाऊ, मला मेथीची भाजी बनवून दे ना. आणि तसंच हे बघा कांद्याचं बी आहे, याच्यामधून बी निघतं कांद्याचं. याला काय म्हणतात ते नाही मला माहिती, पण त्यामध्ये बी असते कांद्याचं. आणि हे बघा पालकाची भाजी आईने एका सेपरेट साईडला टाकली होती, पण ही कांद्यामध्येच उगवून आलेली. आणि एवढी छान आली आहे ना, त्याला पाणी जातं थोडं ते कांद्याला देताना, पण औषध नाही, खत नाही, काही नाही, तर एवढी सुंदर भाजी आलेली ना, हिरवी हिरवीगार. ही भाजी पाहून माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं होतं. कारण आम्ही जिथं राहतो ना तिथं आम्हाला 10 रुपयाला 4 पण पानं येत असतील भाजीची. आणि इथं हे पाहून मला खूप आवडतं. मी गावाकडे आल्यावर मी सतत रानातून भाज्या घेऊन येत असते आणि खात असते, कारण मला आवडतात बिना औषध पाण्याच्या भाज्या. आणि हे बघा वांग्याची झाडं. एवढी वांगी पण येतात ना त्याला. पण काय आईने अगोदर तोडून आणले होते भरपूर घरी. आणि हे बघा छोटे छोटे पण आलेले आहेत त्याला अजून वांगे, फुलं भरपूर लागलेले आहेत. आणि असंच मला आवडतात गावाकडं आल्यावर, म्हणजे बिना औषधाच्या पालेभाज्या वगैरे खायला छान असतात. असं तरी आपल्याला भेटत नाही दररोज खायला, आणि इकडं आल्यावरच तेवढी मज्जा असते. आणि हे बघा आमची विहीर आहे. हे बघा विहीर, आणि विहिरीच्या साईडला पण आहे ना भरपूर, ह्या विहिरीमध्ये भरपूर मासे आहेत. आणि या माशांना आहे ना मी भात घेऊन गेले होते, भात टाकला, खायला घातला त्यांना. आणि हे बघा आंब्याचं झाड आहे, त्याला पण खूप मोहर आलेला आहे. खूप छान केसर आंबा आहे. हे बघा कशाचे वेल आहेत. याची भाजी तर खूप छान लागते, पण याचं नाव काय आहे मला माहीत नाही. प्लीज कमेंट करून सांगा या शेंगाला काय म्हणतात ते. आणि हा बघा हा घेवडा आहे, घेवड्याची पण भाजी खूप छान लागते. घेवड्याच्या शेंगा पण छान असतात आणि बिना औषधाचे आहे, त्यामुळं खाऊ वाटतात. हे बघा केळीचे, चिक्कूचे, आंब्याचे, इकडं भरपूर फणसाचे वगैरे झाडं आहेत. पण ते मला पलीकडं जाता आलं नाही, मी इकडं जेवढं शूट करता येईल तेवढंच घेतलं आहे. आणि हे चिक्कूला पण एवढी छान छान चिक्कू लागलेले आहेत. भरपूर चिक्कू तोडून आणले. आणि एवढे गोड तर आहेत ना, खूप गोड आहेत. थँक्यू. असा सपोर्ट राहू द्या. लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.